नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने शहरी भागातील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी विधेयक मांडले आहे? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र। जुलै 2024 मध्ये शहरी भागातील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 विधानसभेत मांडण्यात आले आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले। या विधेयकामुळे सरकार आणि पोलीस यंत्रणेला बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत। या विधेयकात 3 ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 ते 5 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे। तर बघा, याआधी छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा यांनीही बेकायदेशीर कृती रोखण्यासाठी असेच कायदे केले आहेत। तर जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने शहरी भागातील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 मांडलेले आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स याचे विजेतेपद पटकावले आहे? तर ही क्रिकेटशी संबंधित स्पर्धा आहे। तर पहिलीच ही आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स। तर याचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचे उत्तर आहे भारत। भारताने पाकिस्तानला हरवून पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स विजेतेपद पटकावले आहे। तर बघा, यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार युवराज सिंग होता। पाकिस्तानने त्यांच्या डावात 6 बाद 156 धावा केल्या। तर भारताने 5 चेंडू बाकी असताना 157 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। भारतात सर्वाधिक धावा अंबाती रायडू याने 25 केल्या, त्यानंतर गुरकीत सिंग मान आणि युसुफ पठाण यांनी केले आहेत। तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ही 2020 क्रिकेट स्पर्धा आहे। विविध देशातील निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी होतात। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तर ही स्पर्धा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ही स्पर्धा जी आहे ती 2020 क्रिकेट स्पर्धा आहे आणि विविध देशातील निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी होतात। या स्पर्धेची पहिली आवृत्ती 2024 मध्ये इंग्लंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे। म्हणजेच यावर्षी 2024 मध्ये या चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे ही पहिली आवृत्ती इंग्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही स्पर्धा किंवा पहिली आवृत्ती भारताने जिंकलेली आहे। उपविजेता राहिलेला आहे पाकिस्तान हा संघ। नेक्स्ट आहे, मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या ठिकाणी एका दिवसात 11 लाख रोपे लावून जागतिक विक्रम केला आहे? तर इंदोर या ठिकाणी। अवघ्या 24 तासात 11 लाखांहून अधिक रोपांची लागवड करून मध्य प्रदेश राज्यातील इंदोरने 14 जुलै 2024 रोजी 24 तासात एका संघाने लावलेली सर्वाधिक झाडे या श्रेणीत नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे। मध्य प्रदेश सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वृक्ष माँ के नाम मोहिमेचा शुभारंभ केला। तर या मोहिमेदरम्यान इंदोरमध्ये 51 लाख रोपे लावण्यात येणार आहेत। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाईटनुसार 24 तासात सर्वाधिक झाडे लावण्याचा यापूर्वीचा विक्रम 9,21,730 एवढी होता। तर 13 आणि 14 सप्टेंबर 2023 रोजी उदगलगुरी येथे आसाम सरकारच्या वन विभागाने हा विक्रम नोंदवला होता। तर आता नवीन जो विक्रम केलेला आहे तो मध्य प्रदेश राज्यातील इंदोर या ठिकाणी हा विक्रम करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी एका दिवसात म्हणजे 24 तासात 11 लाख रोपे लावलेली आहेत। त्यामुळेच इंदोर या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, कोणता देश पहिले ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्स आयोजित करणार आहे? तर सौदी अरेबिया हा देश करणार आहे। सौदी अरेबिया पहिले ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्स आयोजित करणार आहे। सौदी अरेबिया आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2025 पासून तेल समृद्ध राज्यात नवीन स्पोर्ट्स ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी 12 वर्षांचा करार जाहीर केला आहे। तरुण चाहते आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ गेमिंग ऑलिम्पिक सुरू करण्याची योजना गेल्या महिन्यातच आयओसीने व्यक्त केली होती। तर बघा, सौदी अरेबिया या देशामध्ये ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्सचे आयोजन करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, सुभाष प्रसाद गुप्ता यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सुरिनाम या देशाचे भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। जुलै 2024 मध्ये सुभाष प्रसाद गुप्ता यांची सुरिनाम मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते 2006 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत। सध्या ते हनोईमध्ये मिशनचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत। नेक्स्ट आहे, पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद भारतातील कोणत्या राज्यात होणार आहे?
तर गोवा या राज्यामध्ये होणार आहे. पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद भारतातील गोवा या राज्यात होणार आहे. ही परिषद 20 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान होईल. भारत या समिटचे यजमानपद भूषवणार आहे, जो जगभरातील मीडिया आणि मनोरंजन उद्योगासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम असेल. भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहयोगाने पहिली जागतिक दृकश्राव्य दृश्य आणि मनोरंजन शिखर परिषद आयोजित केली जाईल. 55वा ईपी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार आहे. तर या कार्यक्रमादरम्यानच पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद भारतातील गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतासाठी ई मोबिलिटी R&D रोडमॅपचा अहवाल कोणी लॉन्च केला? तर अजय कुमार सूद यांनी लॉन्च केलेला आहे. जुलै 2024 मध्ये नवी दिल्लीच्या विज्ञान भवन एनेक्स येथे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर अजय कुमार सूद यांनी रोडमॅप लॉन्च केला. निव्वळ शून्य लक्ष्य साध्य करण्याच्या उद्देशाने भारतासाठी ई मोबिलिटी R&D रोडमॅपचा अहवाल लॉन्च केला आहे. हा एक व्यापक रोडमॅप आहे, ज्याचा उद्देश भारताला इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानामध्ये जागतिक नेता म्हणून स्थापित करणे आहे. एनर्जी स्टोरेज सेल, EV एग्रिगेट्स, मटेरियल आणि रिसायकलिंग आणि चार्जिंग आणि रिफ्युएलिंग हे रोडमॅपचे 4 प्रमुख केंद्रबिंदू आहेत. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने हा रोडमॅप तयार केला आहे. रोडमॅप 2030 पर्यंत उत्सर्जन 45% कमी करण्याच्या भारताच्या योजनेचा एक भाग आहे. नेक्स्ट आहे, स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर केरळ हे राज्य बनलेले आहे. स्थानिक समुदायांच्या मदतीने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जैवविविधता नोंदणी तयार करणारे केरळ हे पहिले राज्य बनले आहे. PBR मध्ये वन्य, जलचर, शहरी आणि कृषी जैवविविधता, पारंपरिक ज्ञान आणि सध्याच्या वापराच्या पद्धतींची माहिती समाविष्ट आहे. नेक्स्ट आहे, भारतात शून्य उत्सर्जन ट्रॅकच्या अवलंबनाला गती देण्यासाठी नीती गिअर शिफ्ट चॅलेंज कोणी सुरू केली आहे? तर नीती आयोगाने सुरू केलेली आहे. जुलै 2024 मध्ये नीती आयोगाने IIM बंगलोरच्या सहकार्याने गिअर शिफ्ट चॅलेंज सुरू करण्याची घोषणा केली आहे. याचे उद्दिष्ट आहे भारतात शून्य उत्सर्जन ट्रॅक वितरित करणे. पॉलिसी गिअर शिफ्ट आव्हानाद्वारे शून्य उत्सर्जन ट्रॅकचा अवलंब करण्यासाठी व्यवसाय मॉडेल तयार केले जाईल. याद्वारे आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देता येईल. इलेक्ट्रिक ट्रॅकचा अवलंब करण्यासाठी तयार केलेले हे मॉडेल आहे. रस्ते वाहतुकीतून सुमारे 40% कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन रस्ते मालवाहतुकीमुळे होत असते. नेक्स्ट आहे, नुकतेच 4थ्यांदा रवांडाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहे? तर पॉल कागामे हे बनलेले आहेत. रवांडाच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या मते अध्यक्ष पॉल कागामे यांनी रवांडाच्या 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीत 99.15% मते मिळवून निर्णायक विजय मिळवला आहे. या पदावर त्यांची ही सलग 4थी टर्म आहे. 2000 पासून राष्ट्राध्यक्ष म्हणून देशावर राज्य करणाऱ्या पॉल कागामे यांनी 2017 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीतही 99% मतांनी विजय मिळवला होता. पॉल कागामे यांची नवीन 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे. डेमोक्रॅटिक ग्रीन पार्टीचे फ्रँक हॅबिनेजा आणि अपक्ष उमेदवार फिलिप मापायनमाना या 2 आव्हानकर्त्यांना अनुक्रमे 0.53% आणि 0.32% मते मिळाली आहेत. नेक्स्ट आहे, भारत सरकारने पॅलेस्टिनी निर्वासितांना किती अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे? तर 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. जुलै 2024 मध्ये भारत सरकारने युनायटेड नेशन्स रिलीफ फंड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युज इन द नियर ईस्टला 2024-25 या वर्षासाठी 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वार्षिक योगदानाचा एक भाग म्हणून $2.5 दशलक्ष US पहिला भाग जारी केलेला आहे. नेक्स्ट आहे, जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर 17 जुलै रोजी. जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन दरवर्षी 17 जुलै रोजी साजरा केला जातो. 17 जुलै 1998 रोजी रोम कायदा स्वीकारण्यात आला. रोम कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची स्थापना झाली. तर 17 जुलै 1998 रोजी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना झाली. नेक्स्ट आहे, रशियातून येणाऱ्या निर्वासितांवर बंदी घालण्यासाठी कोणत्या देशाने कायदा केला आहे? तर फिनलंड या देशाने कायदा केलेला आहे. जुलै 2024 मध्ये फिनलंडने रशियातून येणाऱ्या निर्वासितांवर बंदी घालणारा कायदा केला आहे. पंतप्रधान पेट्री ओनो यांनी असा दावा केला की हा कायदा राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि रशियाद्वारे कथितरित्या सशस्त्र होणारे भविष्यातील स्थलांतर रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट आहे, उत्तराखंडने आपली पहिली पक्षी गॅलरी कोठे सुरू केली? तर डेहराडून या ठिकाणी.
उत्तराखंड वन विभागाच्या संशोधन शाखेने 15 जुलै 2024 रोजी देहरादून मधील जॉली ग्रँट येथील निसर्ग शिक्षण केंद्रात उत्तराखंडची पहिली पक्षी गॅलरी स्थापन केली। ही गॅलरी उत्तराखंडच्या पक्ष्यांची उच्च रिझोल्यूशन छायाचित्र दाखवते, तसेच अभ्यागतांना राज्यातील पक्ष्यांची आकर्षक झलक देते। नेक्स्ट आहे दुसरी आशियाई पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर भारतामध्ये होणार आहे। दुसरी आशियाई पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद भारतात होणार आहे। भारत 11 आणि 12 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेसोबत दुसऱ्या आशियाई पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचे संयुक्तपणे यजमानपद भूषवणार आहे। ICAO ही संयुक्त राष्ट्रांची आंतरसरकारी विशेषीकृत एजन्सी आहे। या परिषदेत ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, फ्रान्स, अमेरिका, UK, चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया, पाकिस्तान आणि जपानसह सुमारे 40 देश सहभागी होणार आहेत। फेब्रुवारी 2018 मध्ये बीजिंगमध्ये पहिली परिषद आयोजित करण्यात आली होती, तर दुसरी परिषद 11 आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी भारतामध्ये होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।